प्रभाग क्रमांक 4च्या नगरसेविका स्नेहा आमरे यांच्या विशेष पाठपुराव्याने ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे महानगरपालिका हद्दीतील वर्धकनगर प्रभाग समिती अंतर्गत सर्वकर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेची सुरुवात बोरवली टनल जवळ निळकंठ ग्रीन्स निळकंठ वूड्स मानपाडा ठाणे येथून सकाळी 7 वाजता झाली। त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस चौक प्रभाग क्रमांक 4च्या इतर परिसरातही ही सर्वकर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। यावेळी ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 4च्या स्थानिक नगरसेविका स्नेहा रमेश आमरे, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आमरे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीमध्ये यावेळी ठाणे महानगरपालिका अधिकारी कर्मचारी तसेच प्रभागातील नागरिकांच्या उपस्थितीमध्ये स्वच्छ सुंदर आणि निरोगी परिसर घडवण्यासाठी डीप क्लीन ड्राईव्ह करण्यात आलं। यावेळी नगरसेविका स्नेहा आमरे, भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष रमेश आमरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली। पासून डीप क्लीन ड्राईव्ह आमच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये सुरुवात केलेली आहे आणि ते आम्ही महापालिकेच्या निवडणुकीच्या लोकांना सांगितलेलं की आम्ही दर महिन्याला शेवटच्या आठवड्यामध्ये ही मोहीम राबवणार। आम्ही ती ह्या महिन्यापासून सुरुवात केलेली आहे। तुम्ही बघाल की निवडणूक एकच महिना उलटला आहे आता आणि आम्ही आमचं काम जे लोकांना सांगितलेलं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे आमदार संजय केळकर साहेब असतील, आमचे निरंजन डावकर असतील, आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, आमचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्यांनी सांगितले की प्रभागामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी हे काम केलं पाहिजे। फक्त निवडणुकीपुरती जायचं नाही तर नेहमी कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा हा लोकांचा संपर्क असला पाहिजे। तुम्ही बघाल की गेल्या 2 महिन्याच्या अगोदर खूप नवीन पाखरं आलेली आता ती उडून गेलेली आहेत, पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा नेहमी रस्त्यावरती असतात आणि लोकांची कामं करून घेणार। दादा भोगतेचं काम सगळं काल परवा स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतली। मोठ्या प्रमाणात भूमीचा त्यांना त्रास होतोय, तर आपली भूमिका काय भारतीय जनता पार्टीची? आमची भूमिका हीच आहे। तुम्ही बघा की 2 दिवसापूर्वी जी पत्रकार परिषद झाली ती काही लोकांनी केलेली, इथल्या जे लोक आहेत आणि जे सभासद आहेत निलकंठ असतील कॉस्मो यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि तुम्ही बघा की त्या जी पत्रकार परिषद होती ती काही लोकांनी घेतलेली होती। आम्ही लोकांना आश्वासन दिलं की हे टर्नलचं जे काम चालू आहे याच्यात यांच्याकडे व्यवस्थित काम करून घ्यावं आणि हे शेवटी डेव्हलपमेंटचं काम आहे। हे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे। यांना जी समज द्यायची ती आपण देऊया। यांना आपल्याला कॉर्पोरेट करावं लागेल का तर भोगद्याचं काम सर्वांसाठी येते, कुठल्या एकासाठी नाही आहे, पुढे आपल्या महाराष्ट्रासाठी येते, म्हणून त्याचं काम करून घेऊया। आणि दुसरी गोष्ट जी काय परवा पत्रकार परिषद झाली ती काही लोकांनी घेतलेली, मग त्याच्यावरती काय बोलायचं नाही आहे, पण इथली लोक शून्य आहेत आणि त्यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा रस्त्यातून काम करतो। काही लोकांनी त्याचा बहिष्कार घातला।